मित्रांनो, पहिल्या भागात आपण माणिकगडकडे जाताना हनुमानाच्या मंदिराच्या इथे आपण येऊन थांबलेलो, तर आता आपण तिथूनच पुढे चालू करायचं आहे। माणिकगडकडे जाताना पठारावर आल्यावर आपल्याला दोन वाट्या दिसतात, किल्ल्याचा मुख्य डोंगर आणि सुळका यामधील गळीतून किल्ल्यावर जाणारी एक अवघड वाट आहे, पण ती कसलेल्या ट्रेकरसाठीच। आम्ही मात्र गडाला वळसा करणाऱ्या आणि मध्येच मारुती मंदिर असलेल्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला। मित्रांनो, तर हे मारुतीरायाचं मंदिरापासून ना आता आपल्याला एक वाट चांगली दिसायला लागली, असे बाण वगैरे पण आहे, खूप बरं वाटतं इथून यायला। तर आता थोडी पावलं आपली गती वाढेल, आपण डायरेक्ट आता किल्ल्याच्या चढाईच्या ठिकाणी जाऊ। अशी जशी चढाई करायला आलो ना आम्ही, तर हा जरी बालेकिल्ला आहे ना, तर इथून असा त्या गडाला पूर्ण असा वळसा घालायचा आहे आणि वरती चढायचं आहे। आणि ह्याला ही एकच वाट आहे, हे बघा। जोक माहिती आहे तो, दोन मित्र असतात आणि हे काय म्हणतात, याच्यातलं एक विचारता समोर वाघ आला तर तो काय करशील, तर तो दुसरं उत्तर काय की त्याला माहिती आहे काय, आपण काय करू नाही शकत, करेल तो वाघ करेल। माझ्या साईडला बघा पूर्ण खोल दरीच आहे अशी, आणि दरीच्या साईडून ना अशी एक वाट आहे, तर तिथूनच तुम्हाला जावं लागतं। पण हाय व्यवस्थित, कुठली घाई गडबड नाही करायची, गड चढताना एकदम शांतपणे रस्ता बघून चढायचा असतो, कारण एक चूक भारी पडू शकतो तुम्हाला। मोस्ट जी प्रदक्षिणा बोलतात ना आमची, ती गडाला मारून झाली आहे। रस्ता भेटलाय पण अजून गड माथा काय भेटला नाही। उन्हामुळे थकायला होतंय आणि 2-3दा वाट चुकलेलो आम्ही, त्यामुळे जरा थकायला होतंय। आता जरा अजून जरा दिसायला लागलं। मग आता आम्ही असं पूर्ण वळसा मारून इकडनं आलोय आणि इथून आपल्याला इथं जायचं आहे। इथे आल्यावर आपल्याला समजलं की इथून पण वाट आहे, म्हणजे तो तिथं डोंगर आहे, तिथून बहुतेक वाट होती असणार। आपण आम्ही घरी उतरताना इथूनच जायचं आहे। आता आपण इथून थोडे चालायला जाऊ, थोडंच राहिलं आहे बघा, दिसेल तुम्हाला। आपण आता मित्रांनो प्रवेशद्वाराच्या इथून आज चाललोय। इथून गडाची एंट्री वरती जाण्यासाठी। इथे प्रवेशद्वार म्हटलं की कमांड वगैरे असणार, पण ते आता काय उद्ध्वस्त झाले, म्हणजे नष्ट झाले। त्याचं संवर्धन नसल्यामुळे प्रदीप दम नाही ते। आता थोडं बरं वाटतंय का? ही आपली तटबंदी जी खालून दिसते या प्रवेशद्वाराच्या इथून, तटबंदीचे काही अवशेष नाही मित्रांनो, दगडी बघा ते कोसळत चाललेत। तर त्याचं संवर्धन करणे खूप काळाची गरज आहे।
हे बघा. आणि हा आहे सह्याद्री. आता इथून सगळे तुम्हाला थोडासा पनवेलचा भाग, रायगडचा भाग असा दिसून जाईल. वरतून आपल्याला थोडं क्लिअर दिसेल. आता थोडं ढग आल्यामुळे एवढं दिसत नाही. प्रवेशद्वाराच्या इथून आतमध्ये आल्यावर ना सुरुवातीला आपल्याला एक पाण्याचं टाकं भेटतं. पावसाळ्यामुळे भरलं पाणी. शेवाळ वगैरे असल्यामुळे ना पिण्यासाठी काय नाही सध्या. मित्रांनो, हे आहे दगडामधलं खोदलेलं खंदक. इथे चुना ज्या तटबंदीसाठी आपण चुना जो गाळायचो ना त्यांची पेस्ट बनवायसाठी, तर त्यासाठी ह्या गाण्याचा उपयोग होत असे. हे बघा, आपण आता त्या प्रवेशद्वाराच्या इथून वरती चढलो ना तर आपल्याला असं समोर सह्याद्रीचं एक सुंदर असं रूप दिसतंय. आणि आता आपण याच म्हणजे जे चुन्याची खाणं आहे ना, इथूनच आपण पुढे जाऊ. आपण काय काय बघायला भेटतं ते खूप सुंदर असं. वरती जो एक बालेकिल्लाच म्हणावा लागेल. म्हणजे प्रत्येक गडावर आता बालेकिल्ला, देवड्या, महादरवाजा अशा गोष्टी कॉमन असतात. तुम्ही कुठल्याही गडावर असाल तर ह्या गोष्टी असतात. इथे तटबंदी वगैरे आहे जे आता मोडकळलेल्या अवस्थेत आहे. इथे एक मंदिराची महाराजांची मूर्ती एक अशी कमानी टाईपमध्ये आहे मित्रांनो. त्याच ह्याच्या बाजूला तुम्ही गेलात ना तर इथून एक प्रवेशद्वार आहे गडाचं. ते दुसरं प्रवेशद्वार त्याला बोलतो ना आपण, ते त्याची वाट आहे ना. पण आता बघा, आता एकदम असं तटबंदी बुरुज वगैरे पडल्यामुळे ना, ढासळत गेल्यामुळे असं तीव्र उतार झाला आहे. त्याच्या इथूनच आपल्याला गणेशपट्टी म्हणजे जो एक दरवाजा आहे दक्षिणमुखी, तिथे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे बघा. हे बघा, इथून एक सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणून या दरवाजाला गणेशपट्टी म्हणून बोलतात. आणि त्याच्याच मागे ही तटबंदी आहे जी आपण खालून बघितलेली ना प्रवेशद्वाराच्या इथून. ती बघा, इथून अशी तटबंदी आहे. जे स्वराज्याचं वैभव हे दुर्ग संवर्धनवाले खूप चांगलं असं काम करतात. म्हणजे तटबंद्या दुरुस्ती, त्यानंतर टाक्या वगैरे साफसफाई या सर्व गोष्टी येतात त्याच्यामध्ये. या गणेशपट्टीच्या इथून जसं तुम्ही आत येता ना तसे आपल्याला राजवाड्याचे अवशेष बघायला भेटतात. हे बघा, इथे त्या सुभेदारच्या वगैरे हे आहे ना. आता इतिहासामध्ये काय नोंद आहे म्हणजे मी वाचलं आहे त्यामधून तुम्हाला सांगतो मित्रांनो. हे जेव्हा आपण आंघोळीचं किंवा कपडे धुणे वगैरे असं काही जे पाणी असतं ना, त्याची रचना बघा थोडी सर्क्युलर आहे. आणि याचं बघा सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बघा अशा ह्या साईडनी असे त्याला वाट दिले जायला आतमध्ये, म्हणजे बाहेर जायला. म्हणजे आय थिंक बाथरूम टाईप असावं हे. तुम्हाला मित्रांनो काय माहिती असेल तर नक्की मला सांगा. इवन मी जे वाचलं आहे ना त्यावरून तुम्हाला मी शेअर करतो आहे. आणि सध्या हे अवशेष असेच अस्ताव्यस्त पडले आहेत. त्याची निगा नाही राखली ना तर हे काळांतराने ही नष्ट होणार मित्रांनो. हे बघा, इथेही तसं आहे, सेम पद्धत आहे तशीच. आता आपण इथून पुढे एक मोठा तलाव आहे. तुम्ही जर या माणिकगडला आलात ना तर सेंटरला मध्यभागी एक भलं मोठं तलाव आहे. आजच सकाळी म्हणजे दर संवर्धनवाले येऊन टाकी साफसफाई ची कामं वगैरे करतात. हे बघा, ही भली मोठी टाकी आहे. तिची स्वच्छता एकदम चांगली राखली जाते मित्रांनो. इथून पुढे आता तुम्हाला अशा वाडे वगैरे किंवा सुभेदाराचं असं छोटंसं वाडा टाईप आपल्याला बरेच भेटतील, जे दुर्ग संवर्धनवाल्यांनी एका दगडांचं जे दगडी अस्ताव्यस्त पडले होते ना त्यांची व्यवस्थित मांडणी करून ठेवली आहेत बघा. इथून तुम्हाला दिसून येतील.
त्याच तलाच्या इथून ना आपल्याला खाली जायला एक वाट आहे, तिथं आपलं भगवं निशाण फडकवलं जातं. आता पावसाळा असल्यामुळे ते काढलं जातं, पण तुम्ही जर कधी पावसाळा झाल्यानंतर सीझनला आलात ना गडभ्रमंती करायला, तर तुम्हाला तो बघायला मिळेल. ते खूप भारी वाटतं मित्रांनो. मित्रांनो इथे एक मंदिर आहे, शिवमंदिर. तिथं जे कोणी गडावर येतात नाही, कोणी इकडचे जे ग्रामस्थ असतात ना ते पूजा वगैरे करतात. ते आजही ते करून गेलेत. आज संडे असल्यामुळे संवर्धनवाले येतात आणि तेही शिवपिंडीच्या इथे पूजा वगैरे करून जातात. ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे इकडची स्थानिक लोक, त्यांचा एक चांगला प्रतिसाद असतो इकडे. बघा इथूनही ना खाली जायला अशी वाट आहे, म्हणजे बंदी बुरुज टेहाळणीसाठी. इथून खाली काय वाट नाही दिसत आपल्याला, तर एक टेहाळणी बुरुज म्हणजे एक आहे व्यवस्थित. मित्रांनो मंदिराच्या इथून पुढे आलात ना तर पुढे पण टाक्या आहेत बरेचशी. इथे तर पाण्याचा साठा बऱ्याच प्रमाणात आहे. आणि जर तुम्ही मग अशी प्यायलेलो आम्ही तिकडचं, तुम्ही प्यायचं व्यवस्था वगैरे चांगली आहे. जर तुम्ही कधी पाण्याची बॉटल विसरला वगैरे तर जरा व्यवस्थित बघून करा. हा जो सेंटरचं बी हे आहे ना पाण्याचं पाणी पिण्याचं टाका, ते खूप पिण्यासाठी योग्य आहे. बाकीच्या आहेत पण त्यांचा निगा राखली पाहिजे. त्यासाठी संवर्धनाला आलं पाहिजे मित्रांनो, तरच होईल. एकदा आलो गडावर आणि हे बघा ह्या ज्या वस्तू आहेत ना तुम्ही घेऊन या, प्या आणि तशा घरी घेऊन जा मित्रांनो. हे असे काही टाकत जाऊ नका कधी. आणि ह्याच गोष्टी नंतर भारी पडतात अस्वच्छतेला. मित्रांनो सकाळी आम्ही ह्या इथून पॅशने वरती आलेलो. थोडं अवघड आहे. आम्हाला ना मित्रांनो 3.5 तास लागले. तुम्हाला मी सांगेन कुठलं गाव आहे ते. मी जरा मिसमॅच होतं माझ्या हातून. तर एक दुसरा रूट आहे ना तो पण सांगतो तुम्हाला, जो ॲक्च्युअल रूट आहे. आणि आमचं कसं झालं, आम्ही रूट चुकलेलो. तर ते कुठलं गाव, आणि आम्ही म्हणजे गुगल मॅपने आलेलो. जर तुम्ही गुगल मॅपने येत असाल ना तर थोडी मिस्टेक होते. आपण ते जे गाव आहे ना ते तुम्हाला गावी तिथे खाली गेल्यावर सांगतो काय डिटेल आहे ते सांगतो. मित्रांनो जी ठाकरवाडीतून उतरायची वाट आहे ना ती खूप थोडी जरा अवघड आहे. हां प्रदीप पण बोलतोय नको जाऊ म्हणून, कारण आम्ही त्या दुसऱ्या रूटने आलेलो ना, तर आम्हाला त्याच रूटने जावं लागेल. कारण आमची बाईक पण तिकडे आहे. आणि परत आम्ही दुसऱ्या गावात गेलो ना मित्रांनो, तर तिथून 10 किलोमीटरचं अंतर आहे. तर तेवढं परत चालत जायचं आहे. तर होता आमचा हा ट्रेक जास्ती थोडा ह्याच्यामध्ये गेला रस्ता शोधण्यात. आम्ही एक चूक काय केली तर आम्ही तिकडचं एक वाटसरू नाही घेतला, तर ती एक चूक झाली आमची. तर तुम्ही अशी कधी आलात तर अशा चुका नका करू, की जेणेकरून असं चढण उतरण करावं लागेल प्रत्येक वेळी. खूप अवघड आहे मित्रांनो. आम्ही आता गड उतरायला सुरुवात केली आहे, पण मग अशा आम्ही ज्या वाटेने चुकलेलो ना त्या वाटेने जात नाही. पण एक मी आभार मानतो, स्वराज्याचे वैभव ही जी संस्था आहे ना ती गड माथ्यावरती संवर्धनाचं काम करते. तसेच इथे दिशादर्शकसुद्धा म्हणजे दिशादर्शक खुणा वगैरे दगडांचे असे मनोरे करून तर ते पण करते. तर आता आम्हाला ना एक चांगली वाट भेटली आहे. पण माझा अंदाज आहे की ती दुसऱ्या गावामध्ये जाईल आणि आमच्या बाईक आहेत दुसऱ्या गावामध्ये. तर बघू पुढे आपल्याला ते कसं जाता येईल. पण मी मगाशी ज्या वाटेने आम्ही सकाळी ज्या आलो ना ती वाट खूप बेकार होती. म्हणजे ती वाट नव्हतीच खरं म्हणजे. तर पण ही जी वाट आहे ना तिथे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा किती छान वाट आहे, मस्तपैकी प्रत्येक दगडावरती असे बाण वगैरे झालं आहे. तर थँक्स टू स्वराज्याचा वैभव, तसेच इथे त्या संस्था आणि तसेच इथे काम करणारे स्थानिक ग्रामस्थ लोक, त्यांचे मी खरंच आभार मानतो. तर आता आम्ही बघू, आता आम्हाला गाडी परत आमची कलेक्ट करायची आणि तिथून परत घरी जायचं आहे.
तर हा पण अनुभव आम्हाला खूप काही शिकवून जातो. मित्रांनो, आम्ही खूप नशीब समजतो की आता इथे आम्हाला एक आजोबा भेटले. तर ते आम्हाला बोलले आम्ही तुम्हाला जे जांभवली गाव आहे ना तिथे घेऊन जातो म्हणून. मी खरंच ते आमच्यासाठी देवासारखे आलेत धावून. पण खरंच नशीब चांगलं आहे आमचं. तर आता आम्ही आलो आहे जांभवलीला. मित्रांनो, आता तर आम्हाला रस्ता मिळेल काका असल्यामुळे. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही गड उतरतो. सकाळी 7:20ला चालू केलेला प्रवास गड चढून उतरेपर्यंत करावी लागणारी कसरत, त्यात चुकलेल्या वाट्या आज खूप काही शिकवून गेलं. दुपारी 4:30 वाजता आम्ही बाईकच्या ठिकाणी पोचलो. तर गड फिरून आणि अनुभवून खूप मजा आली. तो तास तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.